पदाचं नेतृत्व कुणाकडे द्यायचं हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न या सदस्यांच्या समितीला घ्यायचा आहे आणि त्यासाठी काही नावं समोर आहेत। सर्वात आघाडीचं नाव आहे सुप्रिया सुळे यांचं। त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नेतृत्व बदल होतो का आणि जर होत असेल तर नाव कुणाचं याकडे लक्ष आहे। आमच्या कम्युनिटीच्या लोकांनी वेगवेगळे काही पर्याय शोधण्याचा प्रयत्न केला, परंतु देशातील सर्व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, महाराष्ट्राचे नेते या सगळ्यांनी पवार साहेबच अध्यक्षपदी असले पाहिजे अशा प्रकारचा आग्रह धरलेला आहे। तर राष्ट्रवादी काँग्रेसची जी सदस्य समितीची बैठक आहे त्यामध्ये शरद पवार यांनी दिलेला आपल्या पदाचा राजीनामा फेटाळून लावण्यात आलेला आहे। पवारांनी राजीनामा देऊ नये हीच या सगळ्या नेत्यांची सदस्यांची इच्छा होती, त्यामुळे शरद पवार यांचा राजीनामा फेटाळून लावण्यात आलाय। यानंतरचा पुढचा निर्णय काय होतो हे सगळ्यात महत्त्वाचं असेल। शरद पवार यावर नेमकी काय भूमिका घेतायत? शरद पवार यांचा राजीनामा फेटाळला आणि तो निर्णय जर शरद पवार यांना मान्य असेल तर मग राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारच राहणार का? अपडेट जाणून घेण्यासाठी वैभव परबकडे जाऊयात। वैभव, कविता, या बैठकीला सुरुवात होऊन जवळपास 15 मिनिटं झालेली आहेत आणि जो पहिला प्रस्ताव होता तो म्हणजे शरद पवार यांनीच राष्ट्रीय या पदावर राहिलं पाहिजे, अध्यक्षपदावर, तोच प्रस्ताव आहे तो एकमताने मंजूर झालेला आहे। त्यामुळे आता शरद पवार या संदर्भात काय निर्णय घेत आहेत हे देखील पाहावं लागेल। कार्यकर्त्यांचं दबाव तंत्र इकडे या समितीवर भारी पडलं असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही, कारण का गेल्या 4 दिवसापासून आपण जर पाहिलं तर ठिकठिकाणी राजीनामे आणि शरद पवार यांच्या समर्थनार्थ आहे तिकडे घोषणाबाजी होताना पाहायला मिळते। आपण कार्यकर्त्यांशी बातचीत करूया। जो पहिला प्रस्ताव होता की शरद पवार यांचा राजीनामा नामंजूर झालेला आहे, समितीने निर्णय घेतलेला आहे की शरद पवार हेच राष्ट्रीय अध्यक्ष राहिले पाहिजे, काय आपलं मत? बरोबर आहे, पवार साहेबच राष्ट्रीय अध्यक्ष राहिले पाहिजे। सर्व देशातल्या तरुणाची इच्छा आहे, पवार साहेबच राष्ट्रीय अध्यक्ष राहिले पाहिजे। असं की पवार साहेबांनी हा निर्णय मान्य केला पाहिजे, प्रस्ताव मांडलेला आहे की शरद पवार यांनीच राष्ट्रीय अध्यक्ष राहिलं पाहिजे, पण पवार हा मान्य करतील का? हो, करतील साहेब, मान्य करतील। जनतेचा आवाज ऐकून साहेब मान्य करतील। हे सगळे कार्यकर्ते आहेत ते असं म्हणतात की शरद पवारच राहिले पाहिजे आणि त्यासाठीच आम्ही आहोत। एक कार्यकर्ते आहेत त्यांनी ठिय्या आंदोलन दिलेलं आहे, जोपर्यंत ही कार्यकारिणी समिती संपत नाही, याची बैठक संपत नाही आणि जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत आहे ते सर्व कार्यकर्ते इकडेच बसून ठिय्या आंदोलन करणार आहेत। दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे 11:30 वाजता अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल यांच्या उपस्थितीमध्ये एक महत्वाची पत्रकार परिषद होणार आहे, ज्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून समितीने किती प्रस्ताव मांडले, कोणते प्रस्ताव मांडले, आता पुढची प्रक्रिया काय, कारण का पवार साहेबांनी देखील अशाच प्रकारची भाषा केली होती की जोपर्यंत समिती निर्णय घेत नाही, जो समिती निर्णय घेईल तो आम्हाला निर्णय मान्य असेल असं खुद्द शरद पवार यांनी सांगितलं होतं। त्याचबरोबर मी विश्वासात घेतलं पाहिजे होतं कार्यकर्त्यांना, ही खंत देखील शरद पवारांनी व्यक्त करून दाखवली होती। त्यामुळे आता पुन्हा एकदा शरद पवार यांच्या कोर्टात चेंडू आहे। शरद पवार हा समितीचा निर्णय मान्य करतात का, कविता, हे देखील महत्वाचं असणार आहे। त्यामुळे आता शरद पवार जे YB सेंटरला आहेत आणि समितीची बैठक ही राष्ट्रवादी कार्यालयाच्या बाहेर सुरू आहे, त्यामुळे या दोघांचं नेमकं काय बोलणं होत आहे हे देखील महत्वाचं असेल आणि शरद पवार आजच निर्णय काय, त्यामुळे शरद पवार हे तर सध्या या बैठकीला वैभव उपस्थित नाहीयेत, मात्र शरद पवार यांना हा प्रस्ताव फेटाळल्यानंतरची त्यांची काय प्रतिक्रिया आणि भूमिका असेल हे महत्वाचं आहे। पुढची अपडेट जाणून घेण्यासाठी वेदांतकडे जाऊयात। वेदांत आपल्या सोबत आहे। वेदांत, बहुधा वेदांतपर्यंत आवाज पोहोचत नाही, मात्र प्रफुल्ल पटेल यांनी शरद पवार यांचा राजीनामा फेटाळण्याचा प्रस्ताव मांडलाय। अध्यक्षपदी शरद पवारच राहिले पाहिजेत असा प्रस्ताव आहे समितीचा आणि शरद पवार यांचा राजीनामा निवड समितीने सध्या फेटाळलाय। पुन्हा एकदा वेदांतकडे जाऊयात। वेदांत, झाल्यानंतर नेमका काय निर्णय येतो? पहिला जो प्रस्ताव होता त्यामध्ये राजीनामा जो आहे तो फेटाळलेला आहे राजीनामा। काय भावना आहेत? खरं तर तुम्ही वाट बघताय, कार्यालयाबाहेर तुम्ही बसलेला आहात, निर्णयाची वाट बघताय, अरे आता
फेटाळलेला आहे समितीनं. कसं बघताय निर्णयाकडे? गेल्या 3 दिवसापासून राष्ट्रवादी युवक काँग्रेस वायबी सेंटर या ठिकाणी सुद्धा आंदोलन केलं. आज वर्किंग कमिटीची बैठक आहे. प्रत्येक कमिटी मेंबर आम्ही विनंती केलेली आहे की साहेबांचा राजीनामा मंजूर करू नका, साहेबच आपल्या पक्षाचे अध्यक्ष राहिले पाहिजे, या भावनेसाठी आम्ही या ठिकाणी बसलो पाहिजे. महबूब शेख आपल्या सोबत आहेत, त्यांना आपण विचारूयात. अगदी महबूबजी, पहिल्या दिवसापासून तुम्ही आंदोलन करण्याचा निर्णय घेतला शरद पवारांनी, आता समितीने हा राजीनामा फेटाळलेला आहे. कसं बघताय राजीनामा फेटाळल्यानंतर? राजीनामा फेटाळलेला आहे समितीने. समितीने राजीनामा माघारी घ्यावा हीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्याची भावना आहे की त्यांनी राजीनामा माघारी घ्यावा आणि पवार साहेबच राष्ट्रीय अध्यक्षपदावर कायम राहावं. किती वेळ बसणार तुम्ही? अशा प्रकारे किती वेळ बसणार आहात? जोपर्यंत साहेब आपला निर्णय माघारी घेत नाहीत तोपर्यंत आम्ही बसणार आहोत. जोपर्यंत निर्णय येत नाही, जोपर्यंत पत्रकार परिषदेत जाहीररित्या सांगितलं जात नाही की शरद पवार हेच राष्ट्रीय अध्यक्ष असतील, तोपर्यंत हे सर्व कार्यकर्ते अशाच प्रकारे घोषणा देतील. अशाच प्रकारे या कार्यालयाबाहेर बसून या घोषणाबाजी केली जाईल. महत्वाचे नेते आतमध्ये बैठकीला आहेत. 15 ते 20 मिनिटं या बैठकीला झालेले आहेत आणि नेमका या बैठकीमध्ये काय निर्णय येतो थोड्याच वेळात पत्रकार परिषद अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल घेतील आणि या बैठकीमध्ये नेमका काय निर्णय झाला हा निर्णय सुद्धा शरद पवारांना कळवला जाईल. शरद पवार हे वायबी चव्हाण सेंटरमध्ये आहेत, त्यामुळे अवघ्या काही मिनिटांमध्ये निर्णयाची अपेक्षा आहे. आणि त्याआधी कार्यकर्ते जी विनंती करतात, कार्यकर्ते जी मागणी 3 दिवसापासून करतायत ती आपण कार्यालयाबाहेर बघतोय. कविता, त्यामुळे कार्यालयामध्ये एका सदस्य समितीची बैठक सुरू आहे जिथे राष्ट्रवादी काँग्रेसचे सगळे महत्त्वाचे नेते उपस्थित आहेत, तर दुसरीकडे कार्यालयाच्या बाहेर मोठ्या संख्येनं कार्यकर्ते उपस्थित आहेत, घोषणाबाजी करतायत. दोन्हीकडे अपेक्षा एकच आहे की शरद पवार यांनीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष म्हणून कार्यरत राहावं. मात्र हा प्रस्ताव सर्वस्वी शरद पवार स्वीकारतात का यावर निर्णय अवलंबून असेल. पुन्हा एकदा आपण वैभवकडे जाऊयात. प्रदेश कार्यालयामध्ये सध्या वैभव आतमध्ये पोहोचलाय, त्याच्याकडनं अपडेट जाणून घेऊयात. वैभव. कविता, हाच तो मजला आहे ज्या मजल्यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची एक महत्वाची बैठक आहे ती सुरू आहे. आपण जर पाहिलं तर सगळे नेते मंडळी आहेत ते या कार्यालयामध्ये आहेत आणि आतमध्ये एक महत्वाची बैठक सुरू आहे. आपल्या सर्वांनाच माहिती आहे की जो पहिला प्रस्ताव होता तो शरद पवार यांनीच राष्ट्रीय पदावर कायम राहावं, अध्यक्ष पदावर हा प्रस्ताव आहे तो मांडलेला आहे. त्यामुळे या प्रस्तावानंतर शरद पवारांची भूमिका देखील महत्वाची आहे. आता प्रश्न दुसरा आहे की शरद पवारांनी हा जर प्रस्ताव अमान्य केला तर पुढे पंचायत होणार आहे ती या समितीची की कोणाचं नाव पुढे करायचं. आता समितीने देखील प्लॅन बी आहे तो रेडी ठेवलेला आहे. या प्लॅन बी मध्ये सुप्रिया सुळे यांचं एकमेव नाव आहे जे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून तिथे राहू शकतात, कारण का सुप्रिया सुळे यांचा अनुभव देखील दांडगा आहे. केंद्रातल्या अनेक राजकीय पक्षांशी त्यांचे चांगले संबंध आहेत, नेत्यांशी चांगले संबंध आहेत. त्यामुळे शरद पवारांनी जर हा प्रस्ताव अमान्य केला तर शरद पवार च्या नंतर सुप्रिया सुळे यांचं नाव हे पुढे येऊ शकतं. आणि त्यामुळे आता महत्वाची गोष्ट हीच आहे की 11:30 वाजता जी अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल यांनी जी पत्रकार परिषद ठेवलेली आहे त्या पत्रकार परिषदेमध्ये नेमकं काय घोषणा करतायत, समितीमध्ये काय काय घडलं, काही घडलं नाही, या संदर्भातले सर्व अपडेट प्रफुल्ल पटेल आणि अजित पवार हे वैभव, काहीसा गोंधळ आपल्याला बाहेर पाहायला मिळतोय. कार्यकर्त्यांच्या मध्ये कार्यकर्ते मोठ्या संख्येनं बाहेर जमा झालेत, घोषणाबाजी करतायत. शरद पवार यांनी आपला निर्णय मागे घ्यावा ही या सगळ्या कार्यकर्त्यांची विनंती आहे. गेल्या 3-1 दिवसांपासून हे कार्यकर्ते असेच बसलेत आणि त्यांची हीच घोषणाबाजी सुरू आहे. मात्र आता राष्ट्रवादी प्रदेश काँग्रेस प्रदेश कार्यालयाच्या बाहेर कार्यकर्त्यांमध्ये काहीसं गोंधळाचं वातावरण दिसतंय. या संदर्भातली अपडेट वेदांत आपल्याला देईल. वेदांत. कविता, आपण बघतोय सर्व कार्यकर्ते हे कार्यालयाबाहेर जमले होते आणि त्यामध्ये एका कार्यकर्त्यांनी रॉकेल आपल्या अंगावर ओतून घेतलं आणि निर्णय हा कार्यकर्त्यांची भावना समजून घेतला जावा त्यासाठी केला. मात्र बाकीचे कार्यकर्ते आहेत त्यांनी थांबवलं आणि अजूनही आपण बघतोय
राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश कार्यालयाच्या बाहेर काहीसं गोंधळाचं वातावरण आहे. याचं कारण ठरलंय एका कार्यकर्त्यानं केलेला आत्मदहनाचा प्रयत्न. बाकीचे सगळे कार्यकर्ते त्याला असं करण्यापासून परावृत्त करतात. मात्र हे सगळं होत असताना एकीकडे घोषणाबाजी, दुसरीकडे या कार्यकर्त्याचा असा प्रयत्न आणि त्याला थोपवण्याचा दुसऱ्या कार्यकर्त्यांचा प्रयत्न, यात वातावरण प्रचंड गोंधळाचं झालंय. इथे कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा बंदोबस्त सुद्धा तैनात करण्यात आलाय. काही वेळातच राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची जी पत्रकार परिषद होईल, त्या पत्रकार परिषदेमध्ये जो निर्णय येईल त्या निर्णयानंतरच वातावरण शांत होण्याची अपेक्षा आहे. मात्र सध्याच्या घडीची सगळ्यात महत्त्वाची अपडेट, राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश कार्यालयामध्ये एकीकडे बैठक सुरू आहे तर बाहेर दुसरीकडे कार्यकर्ते संतप्त झालेत, निराश झालेत. शरद पवार यांनी आपला निर्णय मागे घ्यावा, ही एकच विनंती, ही एकच मागणी या सगळ्या कार्यकर्त्यांकडून करण्यात येते. त्यामुळे आतमध्ये बैठक, बाहेर कार्यकर्ते, असं काहीसं वातावरण सध्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश कार्यालयाच्या आजूबाजूला आपल्याला दिसतंय. 11:30 वाजता पत्रकार परिषद होणार आहे, ज्या पत्रकार परिषदेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या या सगळ्या परिस्थितीवर पडदा टाकणारा निर्णय समोर येऊ शकतो अशी अपेक्षा आहे. सगळ्यात महत्त्वाची अपडेट या संदर्भातली आणखी ही आहे की राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिलेला राजीनामा फेटाळण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आलाय. मात्र हा प्रस्ताव फेटाळला जरी असला तरी शरद पवार या संदर्भात काय भूमिका घेतात यावरच या प्रस्तावाचं भवितव्य अवलंबून असेल. आणि जर शरद पवार आपल्या निर्णयावर ठाम राहिले तर मग समितीच्या समोरचा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा असेल की नवीन अध्यक्ष कुणाला निवडायचं, पक्षाच्या नेतृत्वाची धुरा कुणाकडे द्यायची. कार्यालयाच्या बाहेरची दृश्य, पोलिसांनी आता प्रवेश केलाय आणि पोलीस या सगळ्या कार्यकर्त्यांना आवरण्याचा प्रयत्न करतायत. कारण एका कार्यकर्त्यानं आत्मदहनाचा प्रयत्न केला, त्या कार्यकर्त्याला बाजूला घेण्याचा प्रयत्न पोलिसांकडून आणि इतर कार्यकर्त्यांकडून केला जातोय. गेल्या 3 दिवसांपासून हे सगळे कार्यकर्ते आंदोलन करतात. काही कार्यकर्त्यांनी आपल्या रक्तानं पत्र लिहिलं होतं शरद पवारांना आणि त्याच वेळेस शरद पवार, सुप्रिया सुळे, प्रफुल्ल पटेल या सगळ्यांनी या कार्यकर्त्यांना विनंती केली होती की तुम्ही शांत राहा, निर्णय तुमच्या मनासारखाच होईल. खुद्द शरद पवार काल कार्यकर्त्यांच्या समोर आले होते, त्यांनीही हेच आवाहन केलं होतं की चुकीचं पाऊल कोणतेही उचलू नका, तुम्हाला अपेक्षित आहे तोच निर्णय 1-2 दिवसात येईल आणि तुम्हाला अशा प्रकारे आंदोलन करण्याची गरज भासणार नाही. मात्र आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश कार्यालयामध्ये सदस्य समितीची बैठक सुरू असताना बाहेर मात्र गोंधळाचं वातावरण आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे सगळे महत्त्वाचे नेते जे या कार्यकर्त्यांना शांत करू शकतात ते सध्या बैठकीमध्ये आहेत. बाहेर कोणताही महत्त्वाचा नेता उपस्थित नाहीये आणि या परिस्थितीमध्ये कार्यकर्ते काहीसे संतप्त झालेले दिसतात आणि आवरण्याचा प्रयत्न सध्या मुंबई पोलीस करतायत. राष्ट्रवादीच्या प्रदेश कार्यालयाबाहेरची ही दृश्य, आतमध्ये बैठक सुरू आहे, बाहेर गोंधळ सुरू आहे आणि शरद पवार सध्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश कार्यालयाच्या बैठकीमध्ये उपस्थित नाहीये. त्यामुळे काही वेळातच काही नेत्यांना बाहेर येऊन या कार्यकर्त्यांना आवरावं लागेल. सध्या पोलीस या कार्यकर्त्यांना नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न करतायत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुंबई प्रदेश कार्यालयाच्या बाहेरची ही दृश्य आपण पाहतोय. शरद पवार यांनी आपल्या राजीनाम्याचा निर्णय घोषित केल्यानंतर हे सगळे कार्यकर्ते मुंबईमध्येच थांबलेत आणि आता आपल्याला दिसतायत जयंत पाटील या कार्यकर्त्यांच्या समोर आले. काही वेळापूर्वी एका कार्यकर्त्यानं आत्मदहनाचा प्रयत्न केला होता, त्याला इतर कार्यकर्त्यांनी परावृत्त करण्याचा प्रयत्न केला आणि परिस्थिती काहीशी गोंधळाची झाली, काहीशी नियंत्रणाच्या बाहेर जाते असं कळताच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे कार्यकर्त्यांच्या समोर आलेत. कार्यकर्त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न करतात कारण सगळे महत्त्वाचे नेते बैठकीमध्ये उपस्थित असताना बाहेरच्या बाजूला हा गोंधळ सुरू होता. त्यामुळे गरज हीच होती की कोणत्या तरी एका नेत्यानं येऊन या कार्यकर्त्यांशी बोलावं. जयंत पाटील समितीतनं बाहेर आलेत, बैठकीतनं बाहेर आले, कार्यकर्त्यांशी बोलण्याचा प्रयत्न करतात. तर दुसरीकडे जो कार्यकर्ता आत्मदहनाचा प्रयत्न करतोय त्याला आवरण्याचा प्रयत्न इतर कार्यकर्ते आणि पोलीस करतात. गोंधळाचं वातावरण, परिस्थिती काहीशी नियंत्रणाच्या बाहेर, पोलीस सध्या संपूर्ण परिस्थितीवर नियंत्रण करण्याचा प्रयत्न करतात. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपल्या निवृत्तीचा राजीनाम्याचा निर्णय एका भाषणामध्ये जाहीर केला आणि त्यानंतर ही परिस्थिती गेल्या 3 दिवसांपासून अशीच असलेली पाहायला मिळते. कार्यकर्ते याच मागणीवर ठाम आहेत की शरद पवार यांनी आपला निर्णय मागे घ्यावा. शरद पवार वारंवार या कार्यकर्त्यांची समजूत घालतात. जवळपास 2 वेळा शरद पवार स्वतः या कार्यकर्त्यांना सामोरे गेले, त्यांना आवाहन केलं की तुम्ही शांत राहा म्हणून. मात्र कार्यकर्ते सध्या तरी काही ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये दिसत नाहीयेत आणि त्यामुळेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश कार्यालयाच्या बाहेर
सध्या गोंधळाची परिस्थिती दिसतेय. अर्थात हा कार्यकर्त्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा निर्णय असणार आहे. जितका हा निर्णय त्यांच्यासाठी राजकीय वाटचालीसाठी महत्त्वाचा असेल तितकाच हा निर्णय भावनिकदृष्ट्या सुद्धा महत्त्वाचा आहे. त्यामुळे शरद पवार हे या सगळ्या कार्यकर्त्यांसाठी सगळ्यात महत्त्वाचे नेते आहेत. पितृतुल्य नेतृत्व आहे. ते नेतृत्व आपल्या सोबतच राहावं ही या कार्यकर्त्यांची मागणी आहे. मात्र आपण या पदावरून पायउतार होत असल्याचा निर्णय हा पक्षाच्या भवितव्यासाठी घेतोय, पक्षाच्या भविष्याचा विचार करून घेतोय असं शरद पवार यांनी या कार्यकर्त्यांना निर्णय घेतल्यानंतर जवळपास 2 वेळा समजावून सांगितले प्रत्यक्ष भेटून. मात्र कार्यकर्ते शरद पवार यांचा हा निर्णय मान्य करायला तयार नाहीयेत आणि परिणामी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयाच्या बाहेर ही परिस्थिती आपल्याला दिसते. शरद पवार यांनी निर्णय घोषित केल्यानंतर अनेक कार्यकर्त्यांनी नेत्यांनी आपल्या पदांचे राजीनामे दिले. शरद पवार यांना पत्र लिहिली. खेड्यामधून जिल्ह्यांमधून शरद पवार यांना फोन केले जात आहेत, नेत्यांना फोन केले जात आहेत, कार्यकर्त्यांना फोन केले जात आहेत आणि ज्या कार्यकर्त्यांना आत्मदहनाचा प्रयत्न केला त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न करतात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयाच्या बाहेरच्या परिस्थितीचे अपडेट्स आपण जाणून घेतच राहूयात. राजकीय विश्लेषक रविकिरण देशमुख सध्या आपल्या सोबत आहेत. रविकिरण देशमुख जी, राष्ट्रवादी काँग्रेसच्या इतिहासातला मला वाटतं सगळ्यात लक्षात राहील असा हा दिवस असावा. अगदी बरोबर आहे. राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना 1999 मध्ये झाली. त्याच्यानंतर अनेक राजकीय स्थित्यंतर या पक्षाने पाहिले, परंतु या पक्षाचा सर्व लेखाजोखा जो आहे, राजकीय परफॉर्मन्स जो आहे, हा शरद पवार या नावाशी निगडीत असल्यामुळं साहजिकच त्यांचा निर्णय हा कार्यकर्त्यांसाठी धक्कादायक, काही नेत्यांसाठी सुद्धा धक्कादायक आहे आणि बहुधा त्याचाच पूर्णपणे विचार करून आजच्या त्यांच्या बैठकीमध्ये, पक्षाच्या बैठकीमध्ये, समितीच्या निर्णयामध्ये याचं प्रतिबिंब उमटलेलं आपल्याला दिसतं की त्यांनी राजीनाम्याचा निर्णय फेटाळण्याचा निर्णय घेतलाय. तर राजीनामा हा फेटाळणं अपेक्षितच होतं, कारण कार्यकर्त्यांचा दबाव आहे, नेत्यांचा दबाव आहे. त्यामुळं आता खरी कसोटी पुढे आहे आणि मला जी शक्यता आता जाणवते ती अशी आहे की देश पातळीवरून काही पक्षांकडून झालेली विचारणा की हा निर्णय घेण्याप्रत स्वतः पवार का आले आणि त्यांनी कसं राहणं आवश्यक आहे विरोधी पक्षांची आघाडी टिकवण्यासाठी आणि महाराष्ट्रातली परिस्थिती हे लक्षात घेता कदाचित ही समिती शरद पवार यांनीच पक्षाच्या नेतृत्वाची धुरा सांभाळावी अशी शिफारस करू शकते. पण पवार हे स्वतः या मानसिकतेत नसावेत, कारण आजपर्यंत त्यांच्या राजकीय कारकिर्दीमध्ये त्यांनी घेतलेले निर्णय हे पूर्ण विचारांती घेतलेले निर्णय असतात. त्यापासून ते शक्यतो मागे हटत नाहीत. एक नवीन पर्याय कदाचित पुढे येऊ शकतो तो असा की पवार यांनी मानद अध्यक्षपद पक्षाचं कायम ठेवावं, पक्षाचं नेतृत्व त्यांनी देत राहावं, पण त्यांना मदत करण्यासाठी किंवा पक्षाची एक गरज म्हणून एक कार्यकारी पद, कार्यकारी अध्यक्ष किंवा कार्याध्यक्ष कदाचित निर्माण होण्याची शक्यता आता वाटते आणि ते पद साहजिक कदाचित सुप्रिया सुळे यांच्याकडे येईल किंवा आणखी समजा दुसरा काही निर्णय झाला तर त्यांच्याकडे येईल आणि अशा पद्धतीनं पवार यांनी मार्गदर्शक किंवा पक्षाचं एक प्रमुख आधारस्तंभ म्हणून कार्यरत राहावं असा मार्ग यातून काढण्याचा प्रयत्न होऊ शकतो. कारण कार्यकर्त्यांचा सध्याचा दबाव पाहता हीच परिस्थिती सध्या तरी दिसते. मात्र अपेक्षा आहे किंवा प्रतीक्षा आहे आपल्या सगळ्यांना की 11:30 वाजता जी पत्रकार परिषद होते त्यामध्ये हाच निर्णय येतो की आपल्या सगळ्यांना अचंबित करणारा, धक्का देणारा आणखीन काही नवा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेसकडनं येतो. तर तुम्ही राहाच आपल्यासोबत. वेदांतकडे पुन्हा एकदा जाऊयात. वेदांत, आत्मदहन करण्याचा प्रयत्न एक कार्यकर्ता करतोय, समजवण्याचा प्रयत्न केला जातोय त्याला, मात्र परिस्थिती नियंत्रणात येताना दिसत नाहीये. कविता राहण्याचं आवाहन पोलिसांकडून केलं जातंय, कारण थोड्या वेळापूर्वी घोषणाबाजी करत असताना राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या एका कार्यकर्त्यानं रॉकेल ओतण्याचा प्रयत्न केला, आत्मदहनाचा प्रयत्न केला आणि त्यानंतर काही कार्यकर्त्यांनी त्याला समजून सांगितलं, कारण थोड्याच वेळात निर्णय अपेक्षित आहे आणि निर्णय अपेक्षित असताना अशा प्रकारे महबूबजी कार्यकर्ता रॉकेल ओततोय, आत्मदहनाचा प्रयत्न करतोय, इतकं संवेदनशील वातावरण का केलं जातंय? कार्यकर्त्यांना तुम्ही समजून ह्या तीव्र भावना आहेत. हजारो युवक आम्हाला रक्ताने पत्र पाठवत आहेत आणि आम्ही आत्महत्या करू असं सांगतायत. माझी सगळ्या कार्यकर्त्याला कळकळीची विनंती आहे की साहेबांनी आपल्याला 2 दिवस मागितले, कृपया 2 दिवसापर्यंत असा कुणी भावनाचा उद्रेक होऊ देऊ नये आणि आपण सगळ्यांनी शांत राहावं. जोपर्यंत पवार साहेब आपल्या सगळ्याच्या भावनाचा विचार करतील तोपर्यंत आपण कुणी टोकाचं पाऊल उचलू नये. योग्य वाटतं अशा प्रकारे पाऊल उचलणं?
आत्मदहनाचा प्रयत्न करणं, अशा प्रकारे पाऊल उचलणं योग्य वाटतं? कारण पवार सुद्धा म्हणाले होते की अशा प्रकारचं काही करू नये. एक आहे की हे पाऊल जरी योग्य नसलं तरी त्या कार्यकर्त्याच्या भावना आहेत आणि त्या भावनाचा देखील आपण सन्मान केला पाहिजे. आम्ही त्याला समजून सांगितलं की हे गोष्ट करणं योग्य नाही, आपण लोकशाही मार्गाने आंदोलन करू, हे आम्ही त्याची समजूत आता काढलेली आहे. आता पुढची भूमिका काय? कारण निर्णय थोड्या वेळात येणार आहे, तोपर्यंत इथेच थांबणार. इथंच थांबणार आणि जर नाही निर्णय झाला तर उद्यापासून आमरण उपोषण करणार. त्यामुळे जसं त्यांनी सांगितलं की कार्यकर्त्यांच्या भावना आहेत, कार्यकर्त्यांना शांत करण्याचा प्रयत्न इथे केला जातोय आणि मोठ्या घोषणा इथे केलेल्या पाहायला मिळत आहेत. आत्मदहनाचा प्रयत्न कार्यकर्त्यांनी केला जातोय, तुम्ही समजून सांगताय, मात्र अशा प्रकारे प्रयत्न योग्य वाटतो का? कारण निर्णय थोड्या वेळात अपेक्षित नाही, साहेबच अध्यक्ष झाली पाहिजे. ही सगळ्या कार्यकर्त्यांची, पदाधिकाऱ्यांची, युवकांची, युवतींची, महिलांची ठाम भूमिका आहे. वर्किंग कमिटी देखील पवार साहेबांना अध्यक्ष करण्यासाठी निर्णय घेतील आणि त्यांनी आज राजीनामे जाणार नाही, आम्ही इथं जाणार नाही जेव्हापर्यंत साहेब. अशा प्रकारे आत्मदहन योग्य वाटतं का? शरद पवारला देशाला एकच नेतृत्वाची गरज आहे. शरद पवार देशाला एकच नेतृत्वाची गरज आहे. शरद पवार. त्यामुळे कार्यकर्ते ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीये. त्यांचं म्हणणं आहे की जो निर्णय आम्हाला अपेक्षित आहे तोच निर्णय या समितीच्या सगळ्या बैठकीत व्हावा. थोड्याच वेळात हा निर्णय अपेक्षित आहे, मात्र त्याआधी घोषणाबाजी होतीये. काहीसा गोंधळ सुद्धा आपल्याला राष्ट्रवादी कार्यालयाच्या बाहेर पाहायला मिळतोय. मात्र पोलीस पूर्णपणे शांततेचं आव्हान या कार्यकर्त्यांना करतायत. भावना तीव्र आहेत, मात्र भावना नियंत्रणात आणण्यासाठी बाकीचे जे कार्यकर्ते आहेत ते सुद्धा त्यांना समजून सांगतायत आणि काहीसं गोंधळाचं वातावरण आपल्याला राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात पाहायला मिळते. अवघ्या 10 ते 15 मिनिटांमध्ये हा निर्णय येईल आणि निर्णयानंतर नेमक्या काय भावना असतील हे बघावं लागेल. कविता, 3 महत्त्वाचे प्रश्न आहेत. पहिला प्रश्न, शरद पवारच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष राहणार का? दुसरा, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नेतृत्व बदल होणार का? आणि तिसरा, या दोनही पेक्षा काही तिसरा मध्यम मार्ग राष्ट्रवादी काँग्रेस निवडणार का? तीनही प्रश्नांपैकी नेमकं कोणतं उत्तर आपल्याला मिळतंय अगदी काही वेळात होणाऱ्या पत्रकार परिषदेमध्ये कळेल. मात्र हे सगळं होत असताना दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश कार्यालयाबाहेरची ही परिस्थिती जी वेदांत आपल्याला सांगत होता, तर दुसरीकडे शरद पवार यांचं मुंबईतलं निवासस्थान म्हणजे सिल्व्हर ओक याच्या बाहेर मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलाय. दंगल नियंत्रण पथक तैनात करण्यात आलेलं आहे. कारण कार्यकर्त्यांची संख्या, कार्यकर्त्यांच्या भावना हे सगळं लक्षात घेऊन कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मुंबई पोलिसांनी घेतलेली ही खबरदारी. एकीकडे प्रदेश कार्यालयाच्या बाहेर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय, कारण कार्यकर्ते इथेच मोठ्या संख्येनं उपस्थित आहेत. अगदी काही वेळापूर्वीची दृश्य जिथे एका कार्यकर्त्यानं आत्मदहनाचा प्रयत्न केला. सध्या या कार्यकर्त्याला पोलिसांनी आणि कार्यकर्त्यांनी आवरले. मात्र असे कोणतेही प्रकार घडू नयेत यासाठी पोलिसांनी मोठा पोलीस बंदोबस्त राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश कार्यालयाच्या बाहेर तर तैनात केलेलाच आहे, पण शरद पवार यांच्या निवासस्थानाबाहेर सुद्धा सध्या पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आलाय. दंगल नियंत्रण पथक सुद्धा तैनात करण्यात आलेलं आहे. तर तिसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या सगळ्या महत्त्वाच्या नेत्यांची सदस्य समितीची बैठक प्रदेश कार्यालयाच्या आतमध्ये सुरू आहे. याच बैठकीमध्ये शरद पवार यांचा राजीनाम्याचा निर्णय फेटाळण्याचा प्रस्ताव मांडण्यात आलाय. तो प्रस्ताव मंजूरही करण्यात आलाय, पण शरद पवार या बैठकीमध्ये सध्या उपस्थित नाही. त्यामुळे शरद पवार यांनी जर हा प्रस्ताव स्वीकारला नाही किंवा शरद पवार हे जर आपल्या राजीनाम्याच्या निर्णयावर ठाम राहिले तर मात्र सदस्य समितीला पुढचा निर्णय घ्यावा लागेल. आणि कार्यकर्त्यांना प्रतीक्षा आहे ती या सगळ्या निर्णयाची. कार्यकर्त्यांना अपेक्षित असलेला निर्णय एकच आहे, तो म्हणजे शरद पवार यांनी आपल्या पदावर कायम राहावं. मात्र जर शरद पवार यांनी कार्यकर्त्यांची ही भावना मान्य केली नाही, ते आपल्या निर्णयावर ठाम राहिले, तर राष्ट्रवादी काँग्रेसचं नेतृत्व हे कोणत्या हातांमध्ये जाणार, कुणाकडे जाणार, हा सगळ्यात महत्त्वाचा या घडीचा प्रश्न जितका राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांसाठी आणि कार्यकर्त्यांसाठी महत्त्वाचा आहे, तितकाच तो राज्यामधली महाविकास आघाडी, विरोधी पक्ष सुद्धा आणि देशामध्ये ऐक्य होऊ पाहत असलेली विरोधी पक्षांची आघाडी यांच्यासाठी सुद्धा महत्त्वाचा आहे. पुन्हा एकदा वेदांतकडे जाऊयात. वेदांत, आताची परिस्थिती, कार्यकर्ते सध्या शांत झाले आहेत का की गोंधळ तसाच सुरू आहे? कविता, गोंधळ अजूनही सुरू आहे. कारण त्यांचं असं म्हणणं आहे की जोपर्यंत निर्णय येत नाही आणि जोपर्यंत निर्णय आम्हाला जो अपेक्षित आहे तो लागत नाही, तोपर्यंत अशाच प्रकारे
आम्ही आंदोलन करू, अशा प्रकारे घोषणाबाजी करू. प्रत्येकाच्या हातात जर आपण बघितलं तर पोस्टर्स आहेत. आम्ही सर्व साहेबांसोबत आहोत. साहेब राजीनामा मागे घ्या. मागच्या 2 दिवसांपासून अशाच प्रकारे हे सर्व राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्यकर्ते आंदोलन करतायत. शरद पवार यांनी 2 दिवसापूर्वी त्यांच्याशी चर्चा केली, त्यांना समजून सुद्धा सांगितलं. मात्र अजूनही त्यांचं म्हणणं आहे की राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदी हे शरद पवारच राहावे, इतर कुठलाही नेता आम्हाला मान्य नाही. इतर कोणतं पद तयार करायचं असेल तर चालेल, मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्षपद हे फक्त आणि फक्त शरद पवारांकडेच हवंय. आणि त्यासाठीच ही घोषणाबाजी केली जाते. राजीनामा मागे घ्या, असं या सर्व कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे. किती वेळ बसणार तुम्ही? किती वेळ बसणार तुम्ही? जोपर्यंत समिती आपला निर्णय देत नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणी बसणार आहोत. आणि त्यानंतर साहेबांनी जर त्यांचा निर्णय मागे घेतला नाही तर उद्यापासून आम्ही आमरण उपोषणाला बसणार आहोत. निर्णयाची प्रतीक्षा आहे. कुठून आलात तुम्ही? कुठून आलात? आम्ही तलोजा एमआयडीसी मधून आलोय. तर आमचे जब्बार शेख आम्ही सकाळी तलोजा एमआयडीसी पासून चालत या ठिकाणी आलेलो आहेत. किती वेळ थांबणार तुम्ही आता? आम्ही जोपर्यंत पवार साहेबांचा निर्णय येत नाही तोपर्यंत आम्ही इथेच थांबणार आहोत. आम्ही उपाशी. त्यामुळे आपण बघतोय महिला कार्यकर्ते असतील, काही युवक काँग्रेसचे, युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते असतील, हे सर्वजण फक्त एकच मागणी करतायत, एकच विनंती करतायत की अध्यक्षपद हे शरद पवारांकडेच राहावं. त्यामुळे आता बैठकीत नेमका काय निर्णय होतो, कारण ज्या प्रकारे कार्यकर्त्यांच्या भावना आपण बघतोय, कार्यकर्त्यांच्या भावना तीव्र झालेल्या आहेत. अगदी आत्मदहनाचा प्रयत्न सुद्धा थोड्या वेळी एका कार्यकर्त्यांनी केला. आणि हे पाहता आता नेमका निर्णय जरी प्रस्ताव मांडलेला असला तरी शरद पवार नेमका काय निर्णय तर घेतात? कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात जमलेले तर आहेतच, पण कार्यकर्ते संतप्त झालेत. आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये ही गोष्ट तर जवळपास निश्चित आहे की या कार्यकर्त्यांच्या भावनांचा दबाव सध्या सगळ्यांवरच आहे, ज्यांच्या हातात निर्णय घेण्याची जबाबदारी देण्यात आलेली आहे. त्यामुळे शरद पवार यांच्या समोर सुद्धा आता एक महत्त्वाचा प्रश्न निर्माण झालाय कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेता, की जो निर्णय त्यांनी घेतलाय तो निर्णय जर कार्यकर्त्यांना मान्य नसेल तर शरद पवार हे या निर्णयावर ठाम राहणार की शरद पवार आपला निर्णय बदलणार. जर शरद पवार आपल्या निर्णयावर ठाम राहिले तर कार्यकर्त्यांच्या मनासारखं झालं असं म्हणता येईल. पण जर तसं झालं नाही तर कार्यकर्त्यांना मान्य होईल असा कोणता निर्णय राष्ट्रवादी काँग्रेस घेते, हा आत्ताच्या घडीचा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न. दुसरीकडे सदस्य समितीच्या बैठकीमध्ये प्रस्ताव फेटाळण्यात आलेला आहे. प्रस्ताव हा होता की राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा राजीनामा मंजूर करायचा की नाही, तर तो राजीनामा मंजूर झालेला नाहीये. त्यामुळे प्रस्ताव जर फेटाळण्यात आला असेल तर शरद पवार यांची त्यावरची काय भूमिका आहे आणि शरद पवार यांची भूमिका जाहीर झाल्यानंतर सदस्य समिती काय निर्णय घेते. काही वेळातच होणाऱ्या पत्रकार परिषदेमध्ये या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळण्याची शक्यता आहे. मात्र या पत्रकार परिषदेच्या अगोदरच कार्यकर्त्यांचं प्रचंड गोंधळाचं वातावरण राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयाच्या बाहेरचं. वेदांत महिला कार्यकर्ते सुद्धा आक्रमक झालेले आहेत. त्यांचं म्हणणं आहे की राजीनामा हा मागे घेतला जावा. अगदी लहान मुलाला सोबत घेऊन महिला कार्यकर्ते आहेत. तुम्ही लहान मुलाला सोबत घेऊन आलेला आहात, मागणी करतायत की शरद पवारांनी राजीनामा मागे घ्यावा. काय म्हणणं आहे, कारण एवढ्या मोठ्या गर्दीत लहान मुलाला घेऊन तुम्ही? साहेब, आम्ही युवक आणि युवती खूप आशेने पवार साहेबांकडे बघतो आणि पवार साहेबांना मानणारा वर्ग आहोत. या हुकुमशाही सरकारच्या राज्यामध्ये आम्हाला जर पक्षाला युवक आणि युवतीला जर कोणी तरुण येता जर कोण असेल ते फक्त आणि फक्त पवार साहेब आहेत आणि पवार साहेबांना मानणारा आम्ही वर्ग आहे. म्हणून साहेबांनी राजीनामा मागे घेतला. कुठून आलात तुम्ही? कुठून? पनवेल युवती जिल्हाध्यक्ष. कुठून आलात? पनवेलहून आले मी. पनवेल. एवढ्या लांबून तुम्ही लहान मुलाला घेऊन? मी जेव्हापासून प्रेग्नेंट होती तेव्हापासून पक्षामध्ये काम करत राहिलेले आहे. आणि किती वेळ थांबणार आहात? किती वेळ? कारण गर्दी एवढी मोठी आहे. लहान तर निर्णय मागे येणार नाही तोपर्यंत. पण लहान मुलगा आहे, एवढी गर्दी आहे. आताच बघितलं, आत्मदहनाचा प्रयत्न झाला, गोंधळ उडाला. नाही सर, म्हणजे खरं म्हणायला गेलं तर एक बायकडून माझ्या मुलाला मिळेल आणि पवार साहेबांचे जे काही विचारधोरण आहे त्याच्यावर निर्णय झाल्याशिवाय आम्ही घरी जाणार नाही. त्यामुळे कविता आपण बघतोय की त्यांचं असं म्हणणं आहे की जो लहान मुलगा त्यांच्या कडेवर आहे त्याला बाळकडू कुठेतरी मिळेल, कारण ही संघटना राष्ट्रवादी काँग्रेसची संघटना आहे. हा पक्ष राष्ट्रवादी काँग्रेसचा पक्ष आहे आणि त्यामुळे लहान मुलाला कडेवर घेऊन ही महिला या ठिकाणी घोषणाबाजी करते आणि विनंती केली जाते की शरद पवारांनी हा जो राजीनामा आहे तो मागे घ्यावा, निवृत्तीचा निर्णय मागे. किती वेळ थांबणार? किती वेळ थांबणार? कारण आता बघितलं, जोपर्यंत पवार साहेब निर्णय मागे घेत नाहीत
तोपर्यंत इथला एकही कार्यकर्ती हटणार नाही. तुम्ही पाहिलं माझे युवती काँग्रेसची मैत्रीण प्रज्ञा तिथं बाळ घेऊन आले. हे प्रेम आहे पवार साहेबांसाठीच, हा जीव तुटतो पवार साहेबांसाठी. त्यामुळे जोपर्यंत पवार साहेब आहेत तोपर्यंत त्यांनी या पदावरती राहिलाच पाहिजे. त्यांच्याशिवाय या महाराष्ट्राला दुसरा टायगर नाही. मला सांगा, ज्या प्रकारे आत्मदहनाचा प्रयत्न थोड्या वेळापूर्वी केला, इतक्या भावना तीव्र तुम्ही थांबवला, त्याला समजून सांगितलं, पण एवढ्या भावना तीव्र होण्याची गरज सध्या आहे का? मी आत्मघातकी कृत्याचे समर्थन करत नाही. पवार साहेबांना हा विचार आवडणार नाही, परंतु माझं एक मत आहे, कार्यकर्ते आक्रमक आहेत. कार्यकर्ते आक्रमक झालेत. एवढे बाळ घेऊन ही मुलगी येते, 9 महिन्याचं, समजून घ्या. भावना तीव्र आहेत. साहेबांना निर्णय मागे घ्यावा लागेल. ठाण्यातून आलो मी. जोपर्यंत साहेब आपला निर्णय बदलत नाही, जोपर्यंत राजीनामा घेत नाही, तोपर्यंत आम्ही फटाके घेऊन आलेत राष्ट्रवादीचे कार्यकर्ते. तुम्हाला थोड्याच वेळात घोषणा होईल. तर दुसरीकडे पत्रकार परिषदेला सुरुवात होते. प्रफुल्ल पटेल पत्रकार परिषदेसाठी उपस्थित झालेत. सदस्य समितीची बैठक झाल्यानंतर याच पत्रकार परिषदेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुढच्या निर्णयाचं उत्तर मिळण्याची अपेक्षा आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल आणि इतर सगळे महत्त्वाचे नेते सदस्य समितीचे सध्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश कार्यालयात उपस्थित आहेत. जरा शांतता सगळे मागे होते. शांतता बाळगा प्लीज. शांतता बाळगा प्लीज. सर्वांना माझी विनंती आहे, प्लीज 2 मिनिटं शांतता बाळगावी. ते मागचे दार बंद करा प्लीज. दार बंद करा. कार्यकर्ते बाहेर राहा ना प्लीज. दार बंद करा. नमस्कार मित्रांनो, मागील 2 मेच्या दिवशी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये आदरणीय शरद पवार साहेबांच्या पुस्तकांच्या जीवन 2015 पासून आजपर्यंत पार्ट 2 च्या प्रकाशनच्या वेळी आदरणीय शरद पवार साहेबांनी त्यांच्या भाषणात अचानक एक अतिशय महत्त्वाची सूचना केली होती की मी आज दिवसापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देत आहे. आणि त्याच दिवशी त्यांनी पुढील कारवाईसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षाची जबाबदारी कोणावर सोपावी त्यासाठी एक समितीच्या गठन सुद्धा त्यांनी सुचवला होता. आणि माझा नाव त्यामध्ये पहिलं असल्यामुळे आणि मी पक्षाचा राष्ट्रीय उपाध्यक्ष असल्यामुळे या समितीच्या निमंत्रक म्हणून मला ती जबाबदारी त्यांनी त्यांच्या भाषणात दिली होती. त्यांच्या भाषणात जे काही त्यांनी उद्गार व्यक्त केले, आम्ही सगळेच स्तब्ध झालो. आम्हाला अजिबात कल्पना नव्हती की आदरणीय पवार साहेब असा निर्णय त्या कार्यक्रमामध्ये जाहीर करतील. आपण सगळे बऱ्याचपैकी तिथे होते आणि जे काही चव्हाण सेंटरच्या हॉलमध्ये दृश्य आपण पाहिले, सगळ्यांची भावना
सगळ्यांनी व्यक्त करण्याचा पण त्या दिवशी प्रयत्न केला आणि चव्हाण सेंटरच्या कार्यक्रमानंतरही माझ्यासारखे अनेक पक्षाचे ज्येष्ठ मान्यवर यांनी पवार साहेबांची भेट घेतली, एकदा नाही वारंवार घेतली आणि आम्ही त्यांना सारखी विनंती त्या दिवसापासून करत राहिलो की साहेब, आज देशाला, राज्याला आणि पक्षाला तुमची फार मोठी जरूरत आहे आणि या पक्षाचा नाव आणि आधारस्तंभ फक्त तुम्ही आणि तुम्हीच आहात. शरद पवार साहेब, आज आपल्या सगळ्यांना माहीत आहे की या देशामध्ये, राज्यातच नव्हे पण देशामध्ये एक फार सन्मानित नेता आहे आणि त्यांचा अनुभव आणि त्यांचा व्याप या देशाच्या प्रत्येक तुम्हाला राज्यामध्ये तुम्हाला सुद्धा दिसत आहे. परवा आम्ही पंजाबला गेलो होतो बादल साहेबांच्या अंत्येष्टीसाठी. त्यावेळी सुद्धा पवार साहेबांना ज्या पद्धतीनं पंजाबचे शेतकरी जे काही तिथे बादल साहेबांना श्रद्धांजलीसाठी आले होते ते म्हणत होते की पंजाब कधी तुमच्या शेतकऱ्यांच्यासाठी केलेल्या कामाला विसरू शकत नाही. असे वेगवेगळ्या ठिकाणी तुम्ही देशाच्या कानाकोपऱ्यात गेले तर असे उद्गार त्यांच्याबद्दल व्यक्त होत आहे. आणि या मागील 2-3 दिवसामध्ये अनेक मान्यवर, या देशाचे दिग्गज नेते सुद्धा पवार साहेब नाहीतर सुप्रियाताई किंवा माझ्यापर्यंत त्यांनी आपली भावना व्यक्त करण्याचंही काम केलं आणि महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा सर्व कार्यकर्त्यांची भावना जिल्ह्यामध्ये, गावागावामध्ये आपल्याच माध्यमातून आम्हाला सगळ्यांना दिसायला मिळाली. राष्ट्रवादीच काँग्रेस पक्षच नव्हे पण अन्य अनेक मान्यवरांचाही या महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये पवार साहेबांनी या सक्रिय पदावरून सोडू नये आणि जाऊ नये असा मत व्यक्त केलं. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमच्या कार्यकर्त्यांची तीव्र भावना या मागील 2-3 दिवसामध्ये आपल्या सगळ्यांना बघायला मिळालेली आहे. आणि आज जितके लोक बाहेर आहे हे तर ठीक आहे, पण अख्खा महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये जिथे जिथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता आज आहे तो खरोखर त्यांच्या मनामध्ये वेदना आहे, दुःख आहे आणि नाराजी सुद्धा आहे. आणि या भावनाच्या आम्ही नजरअंदाज आम्ही करू शकत नाही. पवार साहेबांनी जे काही निर्णय त्यांनी घेतला, परत मी म्हणतो की त्यांनी आम्हाला कोणाला विश्वासात न घेतलं आणि तेव्हा त्यांनी हा निर्णय जाहीर केला. आज जी जबाबदारी एक कमिटीवर त्यांनी दिली होती त्याची बैठक आम्ही बोलवली. 2 तारखेला त्यांनी जाहीर केलं, पण स्वाभाविक आहे बाहेरचेही लोक या कमिटीमध्ये आहे, जे या राज्यातले बाहेरचे पण आहे. त्याशिवाय सुद्धा आम्ही 2-3 दिवसापासून त्यांना सतत दररोज भेटत होतो आणि त्यांना विनंती करायचं काम सुद्धा करत होतो. आज कमिटीने या बैठकीमध्ये
एक ठराव आम्ही पारित केला आहे आणि सर्वानुमते आम्ही पारित केला आहे. तो ठराव मी आपला समक्ष वाचून दाखवतो आणि या ठराव जे मी तुमच्या समक्ष वाचून दाखवणार आहे त्याच्या नंतर आम्ही ही भावना हे ठराव घेऊन पवार साहेबांना भेटायचा प्रयत्न करू आणि प्रत्यक्षपणे सुद्धा आम्ही या आमच्या प्रस्तावाच्या बद्दल आणि सर्वानुमते जे आम्ही पारित केल्या प्रस्तावाच्या बद्दल आम्ही त्यांना भेटून विनंती करायचं काम सुद्धा करणार आहोत. तो प्रस्ताव असा आम्ही केला आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, देशाचे नेते आदरणीय खासदार शरदचंद्रजी पवार साहेब यांनी राष्ट्रीय अध्यक्ष पदाचा राजीनामा देण्याचा मनोदय व्यक्त केला होता. आदरणीय पवार साहेबांचा राजीनामा एकमतानं नामंजूर करण्यात येत असून त्यांची सर्वानुमते पक्षाध्यक्षपदी कायम राहावे अशी विनंती करण्यात येत आहे. याचा अर्थ हेच आहे की आमची सर्वांची भावना सामूहिक आणि सर्वानुमते हीच आहे की पवार साहेबांनी याच पदावर कायम राहावं आणि जे राजीनामा देण्याची जी त्यांनी संकल्पना केली आणि जाहीर केलं त्यांनी आमच्या सर्वांच्या आणि या देशामध्ये कोट्यावधी लोकांच्या भावनेचा आदर करून सन्मान करून त्यांनी हा निर्णय त्यांच्या वापस घ्यावं अशी या आजच्या मीटिंगच्या द्वारे आम्ही त्यांना विनंती करत आहोत. मित्रांनो, आता अधिक काही या विषयावर आज बोलण्याचा अर्थ नाही आहे. जे आमचा निर्णय आहे ते आम्ही आदरणीय पवार साहेबांच्या पर्यंत जाऊन आम्ही त्यांना ही विनंती करणार आहोत. असं आहे, आता आमची मीटिंग इथे आता पूर्ण झाली. मीटिंग झाल्यानंतर आता साहेब कुठे आहे त्यांची वेळ मागायचा आम्ही प्रयत्न करू शक्य असेल आणि जर चव्हाण सेंटरला असेल साहेब तर आम्ही तिथे जाऊ, नसेल तर आम्ही त्या पद्धतीनं कुठे आहे साहेबांची माहिती काढून मग आम्ही तिथे आम्ही जायचा प्रयत्न करू. अभी हमारे नेता आदरणीय शरद पवार साहब ने पिछले 2 तारीख को एक उनके पुस्तक के विमोचन के कार्यक्रम में उनकी आत्मकथा के एक पुस्तक का विमोचन था. उस कार्यक्रम में अचानक स्टेज पर से ही अनाउंसमेंट किया कि मैं अब राष्ट्रवादी कांग्रेस पक्ष की जिम्मेदारी अध्यक्ष पद की मैं यहां पर छोड़ रहा हूं. और शरद पवार साहब ने एक कमेटी का गठन किया और जिसमें उन्होंने कहा कि ये कमेटी ने आगे की कार्रवाई के लिए फैसला करना चाहिए. अब वो कुछ बहुत सारी घटनाएं हुई आप लोगों ने देखा है. पिछले दिनों में देश के अनेक मान्यवरों ने पवार साहब को, सुप्रिया जी को मुझे फोन करके भी कहा, अनेक पक्ष के नेताओं ने भी कहा कि आपने अपने इस फैसले को वापस लेना चाहिए. और उसी के साथ साथ हमारे राज्य में भी जो कई नेता है, मान्यवर है, विविध क्षेत्र के लोग हैं और खास करके राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के सभी कार्यकर्ता हैं, इन्होंने पिछले 3 दिनों से बहुत अपनी भावना को तीव्र तरीके से व्यक्त करने का काम किया है. और ये नजारा आपने और पूरे देश ने देखा है और आपके माध्यम से ही लोगों को देखने मिला है. मैं यही कहना चाहूंगा कि आज उस समिति ने यहां पर बैठक उन्हीं के बनाई हुई समिति के अनुसार यहां पर आयोजित की और हमने सबने यूनानिमसली, सर्वानुमते, ये सर्वसम्मति से
एक यहाँ पर अपना प्रस्ताव पास किया है और वो प्रस्ताव मैं पढ़ के केवल इतना ही बताऊंगा कि राष्ट्रवादी कांग्रेस पक्ष के राष्ट्रीय अध्यक्ष, देश के नेता माननीय शरद पवार साहब, इन्होंने राष्ट्रीय अध्यक्ष पद का इस्तीफा देने का अपना विचार व्यक्त किया था। आदरणीय शरद पवार साहब का राजीनामा हम एक मत से सर्वानुमत नामंजूर करते हैं और उनको सामूहिक तौर से ये हम विनती करते हैं कि उन्होंने अपने इस पद पर कायम रहना चाहिए और ये जिम्मेदारी उन्होंने निभाते रहना चाहिए। तो ये हमारा ये ठहराव है और ये प्रस्ताव को हमने पारित करके अब हम पवार साहब को भी विनती करेंगे कि ये पक्ष की भावना है, पक्ष के सभी जिम्मेदार लोगों को जिनको आपने ये काम कहा था कि अगले अध्यक्ष का आप चयन करिए, तो ये हमारा फैसला है कि हम अध्यक्ष का चयन नहीं कर पाएंगे, क्योंकि सभी की भावना ये है कि आप ही ने इस देश का राष्ट्रवादी कांग्रेस पक्ष का राष्ट्रीय अध्यक्ष पद का कारभार संभालना चाहिए। आप देश के एक माने हुए कद्दावर नेता हैं, सब आपको चाहते हैं, सब आपको मानते हैं, आपका एक स्टेचर अलग है, आपका एक रिस्पेक्ट अलग है और आपने आज सक्रिय राजनीति में रहते हुए राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी की जिम्मेदारी संभालना चाहिए। हमने कोई मर्यादा तो नहीं रखी है ना, हम चाहते हैं और अभी पिछले ही साल पवार साहब को राष्ट्रीय अध्यक्ष पद के लिए हमने फिर से हमारी राष्ट्रीय बैठक में हमने दिल्ली में उनको चुना हुआ है, तो उनका कार्यकाल जब तक है तब तक तो उनको रहना ही है और उसके बाद वो तो पार्टी फैसला करती है। पवार साहब ने खुद जो व्यक्त किया अपना डिसीजन, उसको पार्टी मंजूर नहीं करती है और उनको गुजारिश करती है, विनती करती है कि आपने अपने पद पे कायम रहना चाहिए। राष्ट्रवादी काँग्रेसमधला सस्पेन्स अजूनही कायम, कारण शरद पवार यांच्या राजीनाम्यासंदर्भातला प्रस्ताव राष्ट्रवादी काँग्रेसनं फेटाळलाय आणि यानंतर आपण शरद पवार यांच्याशी चर्चा करू आणि ही चर्चा झाल्यानंतर पुढचा निर्णय घेऊ। कार्याध्यक्ष पद वगैरे या कुठल्याही पदाबाबत चर्चा झालेली नाही। शरद पवार यांनीच अध्यक्ष राहावं असा एकच ठराव बैठकीमध्ये मंजूर करण्यात आल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी दिली। त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या नेतृत्वासंदर्भातला सस्पेन्स अजूनही कायम आहे। मात्र समितीने हा जो ठराव केला त्या ठरावाचा आनंद राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश कार्यालयाच्या बाहेर जे कार्यकर्ते जमा झालेले आहेत त्यांच्याकडून व्यक्त करण्यात येतोय। शरद पवार निवृत्तीची घोषणा करतील अशी कुणालाही अपेक्षा नव्हती, कुणालाही कल्पना नव्हती। देशाला, राज्याला, विरोधी पक्षांना सध्या शरद पवार यांची गरज आहे। विविध पक्षाच्या नेत्यांनी त्या संदर्भातलं बोलणं शरद पवार यांच्याशी फोनवरून केलेलं आहे आणि त्यामुळे आम्ही आता शरद पवार यांची भेट घेऊ, आमचा निर्णय त्यांना सांगू आणि त्यानंतर शरद पवार काय म्हणतात यावर आधारित पुढचा निर्णय घेतला जाईल असं प्रफुल्ल पटेल यांनी म्हटलं। आणि या निर्णयाचं स्वागत सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते फटाके वाजवून बाहेर करतायत, त्याची दृश्य आपण पाहतोय। वेदांत नेपकडे जाऊयात याच संदर्भातली अपडेट जाणून घेण्यासाठी। वेदांत, मला सांगा, आनंद एक व्यक्त केला जातोय कारण आता जो प्रस्ताव होता ज्याची अपेक्षा खरं तर कार्यकर्त्यांना होती, तो प्रस्ताव आता मंजूर केलेला आहे समितीने। प्रस्ताव मंजूर केलेला आहे आणि आम्ही आनंदी आहोत। कशा प्रकारे बघताय, कारण जल्लोष केला जातो? आज आमची सगळ्या राष्ट्रवादी कार्यकर्त्यांच्या घरी दिवाळी साजरी होणार आहे, कारण की साहेबांनी आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांचं मन जिंकलेलं आहे। त्याच्यामुळे साहेबांमुळे आपण बघतोय मोठ्या संख्येने कार्यकर्ते इथे पुन्हा एकदा घोषणाबाजी करतायत आणि एक आनंद व्यक्त केला जातो। राष्ट्रवादी काँग्रेसचे झेंडे आपल्याला पाहायला मिळत आहेत, महिला कार्यकर्त्या त्या सुद्धा आनंदित आहेत। ताई, आताच पत्रकार परिषद झाली, जी अपेक्षा कार्यकर्त्यांना होती ती अपेक्षा खरं तर पूर्ण झाली। येस, आम्हाला जे हवं होतं तेच झालं। आमचा आदर्श आहेत, आमचं इन्स्पायरेशन पवार साहेब आहेत आणि पवार साहेब नाही तिथे राष्ट्रवादी नाही, म्हणून पवार साहेबांचा निर्णय आणि बैठकीमध्ये जो निर्णय झाला आम्हाला खूप खूप आनंद झाला। त्यामुळे कविता, सर्वत्र जल्लोष आपल्याला इथे पाहायला मिळतोय। मात्र अजूनही जे महत्वाचे कार्यकर्ते, काही नेते आपल्याला या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयाच्या बाहेर येताना पाहायला मिळत आहेत आणि
मोठा जल्लोष इथे पाहायला मिळतोय. पुष्पवृष्टी खरं तर केली जाते काही नेत्यांवर, कारण ज्या प्रकारे प्रतीक्षा प्रत्येक कार्यकर्ता करत होता की निर्णय नेमका काय समितीचा घेतो, आणि त्यानंतर ही दृश्य आपण बघतोय कशा प्रकारे आनंद व्यक्त केला जातोय. प्रत्येक कार्यकर्त्याला जे अपेक्षित आहे तशा प्रकारे या समितीने प्रस्ताव मांडून तो राजीनाम्याचा प्रस्ताव जो आहे तो नामंजूर केलेला आहे. आणि त्यानंतर कार्यकर्त्यांचा जल्लोष, काही कार्यकर्त्यांच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेऊयात, कारण सकाळपासून एक कार्यकर्ते खरं तर प्रतीक्षेत होते. आणि किती आनंद आहे दादा, सब निर्णय लिया है, समिति का निर्णय है, साहब ने नामंजूर किया है. साहेब साहेब साहेब, अरे कौन आ रहा, कौन आ रहा? अरे पवार साहब त्यामुळे पोलीस शांततेचं आवाहन करतात. सकाळपासून तुम्ही सगळे इथे होतात बसलेले, आणि आता जो निर्णय आलाय मान्य आहे सगळ्यांना मान्य आहे. तो मोदी सरकारचा बाप आलाय. आम्ही खुश आहे, मोदी सरकारचा बाप आलाय. त्यामुळे इथे सर्व कार्यकर्ते पुन्हा एकदा घोषणाबाजी करतात. काही महत्वाचे नेते तेव्हा बाहेर येतील तेव्हा आणखी आता काय देखिए वस्ताद दिवाली वस्ताद वापिस आ गए हैं मैदान में कुश्ती के लिए. टाइगर इज बैक. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपल्या पदाचा दिलेला राजीनामा, त्याचा प्रस्ताव तयार करून तो नामंजूर करण्यात आलेला आहे. आणि हा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना मान्य आहे आणि त्यामुळेच बाहेर फटाके वाजवून सध्या आनंद व्यक्त केला जातोय. मात्र सस्पेन्स अजूनही कायम आहे की शरद पवार हा प्रस्ताव फेटाळल्यानंतर किंवा हा प्रस्ताव नामंजूर झाल्यानंतर काय भूमिका घेतात. शरद पवार यांच्याशी याबाबत आपण चर्चा करू. ते जिथे असतील तिथे त्यांची वेळ घेऊन त्यांच्याशी भेटू, चर्चा करू आणि त्यानंतर त्यांचा निर्णय काय आहे हे जाणून घेऊ, असं प्रफुल्ल पटेल यांनी म्हटलंय. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतृत्वासंदर्भातलं प्रश्नचिन्ह अजूनही कायम आहे. मात्र सदस्य समितीनं राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षांचा राजीनामा फेटाळल्याचा आनंद कार्यकर्त्यांना जरूर आहे. त्यामुळे कार्यकर्ते सध्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश कार्यालयाच्या बाहेर आपला आनंद व्यक्त करताना दिसत आहेत. एकमतानं बैठकीमध्ये हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला की शरद पवार यांनी आपल्या पदाचा राजीनामा देऊ नये, तो राजीनामा नामंजूर करण्यात येतोय आणि शरद पवार यांनीच पक्षाचे अध्यक्ष या पदावर कायम राहावं ही विनंती त्यांना करण्यात येईल. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे सगळे महत्त्वाचे नेते आता शरद पवार यांची भेट घेतील, प्रस्तावाबद्दल त्यांना माहिती देतील, बैठकीमध्ये जो ठराव मंजूर करण्यात आलाय त्याची माहिती देतील आणि शरद पवार यांनी हे मान्य करावं अशी विनंती त्यांना करण्यात येईल. अर्थातच शरद पवार ही विनंती मान्य करतात का यावरच पुढचे सगळ्या प्रश्नांची उत्तरं अवलंबून असतील. कारण जर शरद पवार यांनी ही विनंती मान्य केली तर हे सगळं नाट्य इथेच संपेल. पण जर शरद पवार यांनी विनंती मान्य केली नाही सदस्य समितीची तर मात्र हे नाट्य सुरूच राहील. कारण त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न उपस्थित होईल की नेतृत्व बदल करायचा का आणि
करायचा असेल तर तो कसा. मात्र सध्या तरी आज जी बैठक झाली सदस्य समितीची त्यामध्ये नेतृत्व बदलासंदर्भात कोणतीही चर्चा झाली नाही. कोणतेही नवं पद निर्माण करण्याबाबत चर्चा झाली नाही. शरद पवार यांच्या नंतर पक्षाची धुरा कुणाकडे द्यायची या संदर्भातही कुठली चर्चा झाली नाही. फक्त एकच प्रस्ताव ठेवण्यात आला. प्रस्ताव होता की शरद पवार यांनी दिलेला राजीनामा नामंजूर करायचा आणि शरद पवार यांनीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं अध्यक्ष राहावं यासाठी त्यांना विनंती करण्यात येईल. याची माहिती पत्रकार परिषदेमध्ये देण्यात आली आणि त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांची भेट घेतील. कार्यकर्त्यांना मात्र सदस्य समितीने घेतलेला हा निर्णय आवडलेला आहे. त्यामुळे फटाके वाजवून फुलांच्या पाकळ्या उडवून कार्यकर्ते सध्या आनंद व्यक्त करतात. वेदांत नेप कार्यकर्त्यांच्या सोबतच आहेत. पुन्हा एकदा त्यांच्याकडे जाऊयात. वेदांत, नक्कीच ज्या प्रकारे हा निर्णय समितीचा आला त्यानंतर एकच जल्लोष आपल्याला पाहायला मिळतोय. घोषणाबाजी केली जाते सकाळपासून आणि आता आपण आतमध्ये बघतोय अजित पवार हे बाहेर येत आहेत. आपण बघितलं सकाळच्या वेळेला जेव्हा अजित पवार इथे आले